निवडणुका आहेत आणि तिन्ही ठिकाणी अतिशय चांगलं काम चाललंय आणि आम्हाला विश्वास आहे की या तिन्ही जागा आमच्या उद्याच्या 13 तारखेला निवडून येतील। जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद हा बजरंग बाप्पा सोनवणे, निलेश लंके आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांना आम्ही पाहिलेला आहे आणि मला खात्री आहे की या तिघांना जनता निश्चितपणाने निवडून देईल। तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा। 48 पैकी माझा असा अंदाज आहे की 30 ते 32 जागा या महाविकास आघाडीच्या निवडून यायला काहीच अडचण नाही असा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। पण आम्ही एक लक्ष पाहिलं की पराभूत होताना आमचे विरोधक प्रचंड त्या मतदारसंघामध्ये पाऊस पाडतात, शेवटच्या टोकाची भूमिका घेतात, सर्वांनाच बऱ्याच मतदारसंघामध्ये धमक्या देखील आलेल्या आहेत कार्यकर्त्यांना डायरेक्ट फोन करून आणि दहशत निर्माण करण्याचाही प्रयत्न झाला। या उपर सामान्य कार्यकर्त्यांनी कुठेही दाद दिली नाही आणि सगळे ठामपणाने पवारसाहेबांच्या मागे राहायचं या इराद्याने सगळ्यांनीच अतिशय चांगलं काम केलं। उद्याच्या 3 मतदारसंघ आम्ही लढवतोय त्या तिन्ही ठिकाणी देखील आणि रावेर हा मतदारसंघ आम्ही लढवतोय त्या 4ही ठिकाणी आमचे उमेदवार चांगलं काम करतायत। आम्हाला विश्वास आहे की ते निवडून येतील। ते नक्की काय म्हटले? असं आहे की त्यांनी ज्यांना जवळ केलेलं आहे ते नकली आहेत ह्याची आता त्यांना खात्री झालेली दिसते। त्या दोन्ही पक्षांना जे फोडून 2 गट त्यांनी त्यांच्याकडे केले त्याचा परिणाम समाजात महाराष्ट्रात उलट निगेटिव्ह झाला आणि त्यामुळे सर्वत्र भारतीय जनता पक्षाची पिछेहाट होते आणि अशावेळी लोकांच्यात संभ्रम निर्माण करायचा, लोकांच्यात काही गोंधळ व्हावा अशा पद्धतीची विधानं करायची असा या विधानाचा अर्थ दिसतोय। आम्ही महाविकास आघाडीचे सदस्य आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात महाविकास आघाडी झाली आहे। इंडिया आघाडीतले देखील आदरणीय पवार साहेब महत्त्वाचे घटक आहेत। उद्धव ठाकरे यांची भूमिका प्रचंड स्पष्ट आहे, ते ठामपणाने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आज काम करतायत। काँग्रेसचा तर प्रश्नच उद्भवत नाही। त्यामुळं आम्ही तिघही एकत्रितपणाने एकसंघपणाने इंडिया आघाडीत आहोत। असे कोणतीही विधानं केली तरी महाराष्ट्रातल्या जनतेने त्या बाबतीत गोंधळून जाण्याचं कोणतंही कारण नाही। मी त्यांना जामीन मिळाला याचं स्वागत करतो। खरं म्हणजे हा जामीन त्यांना यापूर्वीच मिळायला पाहिजे होता। बराच कालावधी गेला। एखादा पक्षाचा प्रमुख नेता, राज्याचा एक मुख्यमंत्री याला या देशात निवडणुकीची ऐन भरात आलेली असताना त्याला डांबून ठेवण्यात येतं, ही लोकशाहीच्या विरोधी घटना आहे। त्यांच्यावर कारवाई करायची असेल तर ती महिन्याभरानं देखील होऊ शकली असती। जी 2 वर्ष तुम्ही केली नाही ती निवडणुकीच्या आधी तुम्ही केली आणि एका आमच्या इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्याला इतके दिवस तुम्ही डांबून ठेवलं याचा राग भारतातल्या जनतेला आहे, दिल्लीतल्या आणि पंजाबमधल्या आणि हरियाणाच्या जनतेला निश्चितपणाने आहे। त्याचा परिणाम निवडणुकीत आपल्याला दिसेल। पण मी अरविंद केजरीवाल बाहेर पडले याचं स्वागत करतो। उशिरा का होईना पण त्यांना कोणताही पुरावा नसताना अटक करण्यात आलेली होती, त्यामुळे त्यांना सोडून द्यावं लागलं। आमची अपेक्षा आहे की ते आता भारतात सर्व ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट करताना हिंडतील आणि मला खात्री आहे की त्यांच्या भूमिकेचा अधिक परिणाम भारतीय जनता पक्षाचा पराभव होताना होईल। वाटतं नाही, तसंच आहे।
तसंच आहे ते. नंतर अटक करता आली असती ना सगळा निकाल लागल्यानंतर, पण त्यांना एका देशाच्या प्रमुख नेत्याला तुम्ही तुरुंगात ठेवता इतके दिवस, हे लोकशाहीच्या विरोधी आहे. त्याला प्रचार करून द्यायचा नाही हाच हेतू होता. त्यांना उमेदवारी द्यायची म्हणून परत पाठवलं आणि परत घेतलं गेलं असं काही चित्र निर्माण झालेलं नाही. निलेश लंके हे नेहमीच पवार साहेबांच्या बद्दल आदराची भावना बाळगून होते आणि त्यांनी कुठेही असले तरी ते पवार साहेबांच्या कायम संपर्कात होते आणि पवार साहेबांना ते आत्ताच नाही तर गेले 6 महिने सांगत होते की मीच उभा राहणार आहे आणि आम्ही देखील त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक होतो. ते आले. या ठिकाणी आमचे जिल्हा अध्यक्ष आमचे तात्या यांनी सतत संपर्क त्यांच्याशी ठेवलेला होता आणि त्यामुळं फाळके तात्यांच्या संपर्कात ते बराच काळ होते आणि आम्हाला याची जाणीव होती की ते आमच्याबरोबर येणार आहेत. त्यामुळे त्यांचं आल्या स्वागत केलं. ते आता उमेदवार आहेत. 13 तारखेला तुम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना खासदार करायचं ठरवलेलं आहे याची मला खात्री आहे. 2.5 वर्ष नाही, एवढा वेळ नाही, मध्ये 8-10 महिने. सत्तेचा लाभ घेतल्यानंतर ते तुमच्याकडे उमेदवार होत आहे याचा अर्थ ही भूमिका संदिग्ध आहे असं नाही. सत्तेचा लाभ अजिबात नाही. सत्तेचा लाभ त्यांनी घेतला नाही. त्यांना अचानकपणाने जी घटना झाली त्यात सगळ्यांनाच सह्या करून घेण्यात आल्या. असे अनेक आमदार आहेत की ज्यांनी दोन्ही बाजूला सह्या केल्या. यांना एकदा तिथं जाऊन सही करून अडकल्यानंतर त्यांना ही चिंता होती की आता वेगळी भूमिका घेताना कायद्यानं त्यांची आमदारकी धोक्यात येईल का, आणि म्हणून ते थांबलेले होते. शेवटी ज्यावेळी असं वाटलं की आमदारकी धोक्यात येईल त्यावेळी त्यांनी राजीनामा दिला आणि मग ते स्पष्टपणाने आमच्याकडे आले. त्यामुळे निलेश लंके कायम स्पष्ट होते. आमच्याबरोबर त्यांचा संपर्क होता. त्यांनी तिथं ॲफिडेव्हिट केलेलं असल्यामुळे ते त्या ठिकाणी अडकले आणि ॲफिडेव्हिट कसे झाले हे अनेक वेळा अमोल कोल्हेंनी आणि अशोक पवार बापूंनी आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे. तीच परिस्थिती निलेश लंकेची आहे आणि तीच परिस्थिती तिकडच्या काही आमदारांची आहे जे आज आमच्या संपर्कात आहेत. नाही, आम्ही असा निर्णय घेतलेला होता की आमच्याकडून जे तिकडे गेले आणि तिकडेच राहिले त्यांना नो एंट्री, आणि ज्यांनी आमच्याशी संपर्कात राहिले त्यात हे संपर्कात होते त्यांनी असं सांगितलं की मी तिकडे ॲफिडेव्हिट केले, आता काय करू. त्यावेळी वकिलाचा सल्ला घेतल्यावर तोपर्यंत 2 वेगळे पक्ष झालेले. त्यामुळे तिकडे इकडे येताना राजीनामा देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही हे लक्षात आल्यावर मग आम्हीच त्यांना सांगितलं थोडे दिवस थांबा, 3 महिने 4 महिने जाऊ दे, निवडणुका जवळ येतील त्यावेळी आपण राजीनामा द्या. त्याप्रमाणे ते वचनाला पूर्णपणाने जागले आणि त्यांनी राजीनामा दिला आणि ते आमच्या पक्षात आले. धरसोड म्हणजे जी साहेबांची धरसोड त्यांना जे म्हणायचं आहे ते किंवा कधी सत्ता आली होती तेव्हा बहुमत होतं तेव्हा सत्ता घेतली काँग्रेसला दिली असं बरंच अनुषंगाने होतं. त्यांचा स्वभाव सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर काय मी बोलणार. आज सकाळी सुद्धा कर्जतमध्ये बोलताना अजितदादांनी हे सांगितलं की पवार साहेबांचं धरसोड वृत्ती नेहमी राहिली, संभ्रम निर्माण करणारी भूमिका कायम राहिली आहे. भाजपमध्ये जायचं नाही जायचं ठरवतात नंतर नाही जायचं, ह्या संभ्रमावस्थेमुळे माझ्यावर अन्याय झाला असं त्यांनी आजच कर्जतमध्ये बोलताना सांगितलं. कुठला अन्याय म्हणजे काय, म्हणजे कुठला अन्याय झाला थोडं स्पष्टने केलं. ते म्हणजे साहेबांच्या धरसोडवृत्तीमुळे कार्यकर्त्यांसह आम्ही पण भूतकाळात पडतो असं त्यांचा शब्द आहे. बाकी त्यांनी तुम्हाला एक गोष्ट सांगू जे मी भाषणात पण सांगते, मेरा पेट बहुत बड़ा है. सांगितलं की महाराष्ट्रामध्ये माझ्या कोणी नादी लागत नाही, माझ्या नादी लागून काहीतरी
त्यांचा एक बंदोबस्त करू म्हटलंय. धमकी दिली? म्हणजे त्यांचं वाक्य असं आहे की तू तीच झाड की पत्ती असं पण म्हटलंय एका लोकशाहीमध्ये. बातम्यांमध्ये. हो, पण एका लोकशाही, हा देश लोकशाहीचा आहे, लोकशाहीमध्ये अशी धमकी त्यांनी दिली? अरे बापरे. लंकेंनी पोलिसांना धमकी दिली होती म्हणून त्यांनी तसं वक्तव्य केलं असं म्हणजे लंकेंनी कसली धमकी दिली होती? काहीतरी त्यांच्या एका कार्यकर्त्याला पकडलं होतं तर त्याचा बाप येतो. मला तर माझ्या मतदारसंघात इतकी धमकीची सवय झाली ना, जो उठतो त्याला धमकी देतात, ओ शिव्या घालतात. त्याच्यामुळे आमच्याकडे आम्हाला सवय झाली या सगळ्यांची. जे सत्तेत लोक आहेत ते रोज शिव्या गाळ, म्हणजे आमच्या संस्कृतीत नाही अशा गोष्टी आम्हाला गेल्या 2-3 महिन्यात ऐकायला आणि बघायला मिळाल्या दुर्दैवाने. आणि आम्ही लोकशाही पद्धतीचे लोक होतो, त्यामुळे आणि त्यांची ती भाषा, ती स्टाईल सगळी उभ्या महाराष्ट्राने पाहिलेली. पाटील सर, निलेश लंकेंनी अजून किती आमदार तुमच्या संपर्क आहे आणि किती लोकांचे? एक म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता नवीन चेहरे पुढे आलेले आहेत या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये, आणि आम्हाला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नवे चेहरे पुढे आल्यामुळं पुन्हा पवारसाहेबांच्या दृष्टीने महाराष्ट्रात नव्या पिढीला पुन्हा पुढे आणण्याचं काम आज पवारसाहेबांनी स्वतः सुरू केलेलं आहे. आता ज्या ठिकाणी आम्हाला अत्यंत आवश्यकता असेल अशा ठिकाणी आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून तिथल्या काही आमदार जे आमच्या संपर्कात आहेत त्यांच्या बाबतीत आम्ही योग्य तो निर्णय करू. अजून आज ठरवलेलं नाही. लोकसभेच्या निवडणुका निकाल त्यानंतर आमदारही फार हुशार असतात, ते काय एवढे सोपे नसतात. त्यामुळे लोकसभेच्या निकालानंतर तेही कॉल घेतात, त्यावेळी बघू आपण. पण बहुतांशी ठिकाणी आम्ही नवीन चेहरे, नवे रक्ताला संधी देण्याचं ठरवलेलं आहे. केलं ना, बरं आव्हान. तुम्ही माझं भाषणच ऐकलं नाही. मग तिथलं भाषण मी चांगलं केलं, भाषण चांगलं केलं. लोकांना इतकं लाईव्ह कन्व्हिन्स असेल झालं. आपल्या चॅनलवर, असेल, लाईव्ह असेल. युट्यूबवर असेल ना चॅनल, तुमचं लक्ष पक्षाचं नाही. पेज, पक्षाच्या पेजवर असेल ना. नाही, असं सारखं एकच गोष्ट दिवसात 2दा बोलणं बरोबर नाही. लोक म्हणतील याला वेळ लागले. एकदा बोललं तर एकदाच बोललं. रोहित पवारांना खूप नगरमध्ये सभा झाली. त्या सभेमध्ये त्यांनी बोलताना असं म्हटलं की महाविकास इंडिया आघाडीचा 4 जूननंतर पूर्ण सुटला साफ होईल, त्यांचा झेंडा उचलायला देखील माणूस असं विधान करत असतानाच गेल्या 5-6 दिवसात त्यांनी केलेली विधानं भारतातल्या जनतेला विश्वास देणारी आहेत की यांचंच काहीतरी बिघडलेलं आहे आणि हे पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता नाही, अशी विधानं सतत करतायत. कधी पवार साहेबांच्यावर टोकाची टीका करतायत. आत्म्याची उपमा साहेबांना त्यांनी दिली. 2 दिवसांनी बीडला वेगळी भूमिका त्यांनी जाहीर केली. आज तर वेगळीच भूमिका जाहीर करतायत. म्हणजे एका बाजूने पवार साहेबांच्यावर टीका करताय आणि दुसऱ्या बाजूने निमंत्रणही देत आहे. म्हणजे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा प्रचार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून मोदी साहेबांचं दिशा ही भरकटलेली वाटते. आणि देशात परवा अडाणी आणि अंबानी यांच्याबद्दल त्यांनी भाष्य केलं. म्हणजे हे सगळंच भारतातल्या जनतेला न पटणार आहे. आणि त्यामुळं देशात संविधान बदलायचं आहे. संविधान बदलण्यासाठी 400 पार हा नारा आपला आहे. हे अनेक खासदार त्यांचे उमेदवार असणारे बोलून गेलेले आहेत. आता ते जमत नाही हा भाग पुढचा आहे. पण त्यामुळं देश एकत्रित झाला आहे. एकसंघपणाने अनेक ठिकाणी भाजपला त्यांचा विरोध आहे. आणि म्हणून मला वाटतं की त्यांचा वारू जरा भरकटलेला आहे. थोडासा गोंधळ होतोय आणि प्रत्येक दिवशी वेगळं वेगळं परस्पर विरोधी विधान ते करतायत. केंद्र सरकारने 6 महिन्यापूर्वी कांद्याची निर्यात बंदी केली. जसं निवडणूकचा प्रचार सुरू झाला, लक्षात आलं की शेतकरी नाराज आहेत. ऐन प्रचारामध्ये त्यांनी निर्यात बंदी उठवली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात आवक झाली. परत कांद्याचे भाव ढासळले. एक म्हणजे कांद्याची निर्यात बंदी केली. पहिल्यांदा 40% निर्यातीवर कर लावला, एक्सपोर्ट ड्युटी. नंतर निर्यात बंद केली. निर्यात बंद केल्यानंतर नगर, नाशिक,
जळगाव या भागात त्यांच्या उमेदवारांना फिरणं मुश्किल व्हायला लागलं. ज्यावेळी या सगळ्या उमेदवारांनी फोन करून सांगितलं आमच्यावर आता कांदा मारायचेच लोक बाकी राहिलेले आहेत, शेतकरी आता कांदा पिकून मारतील, कृपा करून काहीतरी निर्णय करा, त्यावेळी त्यांनी पहिला निर्णय केला गुजरातचा 2000 टनाचा कांदा एक्सपोर्ट करायचा. म्हणजे त्यावेळी त्यांना महाराष्ट्र दिसला नाही. महाराष्ट्राबद्दल एवढी असूया यांच्या मनात काय हेच मला कळत नाही. गुजरातचे 2000 टन तुम्ही एक्सपोर्ट करायला परवानगी देता हळूच, तीही, आणि महाराष्ट्रातल्या कांद्याकडे दुर्लक्ष. महाराष्ट्र सगळ्यात जास्त कांदा पिकवणारं स्टेट आहे. त्यानंतर सगळा गोंधळ झाला आणि मग हळूच त्यांनी 4-5 दिवसात 99,000 टनाचं एक ट्विट मी वाचलं एका मोठ्या नेत्यांचं. 99,000 टन एक्सपोर्टला. अरे कितीतरी लाख टन कांदा महाराष्ट्रातनं निर्यात व्हायला पाहिजे. तुम्ही जाता जाता आता नाईलाजाने चूक झाली 2000 टनाचा गुजरातचा एक्सपोर्ट केला म्हणून त्याची शिक्षा म्हणून 99,000 लोकांना सांगायला म्हणून 99,000 टनाचा एक्सपोर्टची ऑर्डर काढली. पण त्यानंतर एक्सपोर्टला परत 40% तुम्ही निर्यातीवर कर लावला. आज स्टीलवर कर आहे का, सिमेंटवर कर आहे का, या देशातले मोटरसायकली एक्सपोर्ट होतात, गाड्या एक्सपोर्ट होतात, त्याच्यावर कर आहे का? मग या देशातल्या शेतकऱ्यांच्या मालावरच तुम्ही निर्यातीचा टॅक्स कसं काय लावता? यामुळं देशातला शेतकरी तुमच्यावर नाराज आहे. केळी एक्सपोर्ट करताना बांगलादेशशी यांचा करार सरळ नाही. बांगलादेशने आवाचा सवा इम्पोर्ट ड्युटी तिथं लावली. संत्र्यावर त्यांनी इम्पोर्ट ड्युटी लावली. इथं कापसाचे दर कोसळले आहेत, सोयाबीनचे दर कोसळले आहेत. तुम्ही सोयाबीनसाठी परदेशातनं जेनेटिकली मॉडिफाईड इथं सोयाबीन आणता आणि सोयाबीनचे दर खाली झोपवता. पण भारतातल्या शेतकऱ्यांना त्याचा तशा पद्धतीचा जेनेटिकली मॉडिफाईड बियाणं देण्याच्या संबंधात तुम्ही कुरकुर करता. हे सगळ्याच धोरणच शेतकऱ्यांच्या विरोधी आहे. आणि त्यामुळं भारतातला शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण भाग पूर्णपणाने विरोधात आहे. आणि महागाईमुळं शहराच्या शहरं लोक मोदी साहेबांना आठवत आहेत की यांच्यामुळं GST वाढला, यांच्यामुळं महागाई वाढली, यांच्यामुळे पेट्रोल, डिझेल, गॅसचा दर वाढला. त्यामुळं सगळीकडूनच मार आहे यंदा. एक ॲडिशन, भाजपने मागणी केली. ते एक ॲडिशन मिनिट, एक करतात. कांद्याचा विषय पूर्ण करूया. पार्लमेंटमध्ये सत्तेत असलेल्या कोणीही कांद्यावर बोललेला नाही. कोणीही. कांदा, दूध, ऊसाचा जेव्हा इथेनॉलचा इश्यू झाला ज्याच्यात 3,000 कोटी रुपयाचं नुकसान झालं शेतकऱ्यांचं, या सगळ्या विषयांवर सत्तेत असलेला एकही खासदार ऑन रेकॉर्ड 303 आहे. 303 पैकी एक पण नाही. फक्त आम्ही सगळ्यांनी रेस केला आणि अमोल दादांचं आणि माझं तर निलंबन फक्त कांद्याला भाव मागितला म्हणून. निघतोच. लेट्स गो बाय डेटा असेल. मला माझ्या तरी ऐकण्यात नाही आणि मी फुल टायमर आहे. म्हणजे तुम्ही कधी चॅनल लावून बघा, 11 ते व्हॉटेवर सुप्रिया सुळे आतच असते तिथे बसलेली. त्याच्यामुळे माझ्या कानात निर्यात बंदी उठली आहे का कांद्याची? नाही झाली, असं झालंय का? नाही ते नाही मला माहिती, वास्तव आहे, मला नाही माहिती. भाजपने मागणी केली वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी. कुठल्या? जे कसाब संदर्भात जे वक्तव्य केलेलं आहे. कुठलं केलं मला माहित नाही मला काय पण नाही केलं. माहिती. काय बोलले? कसाबचं समर्थन केलं. कधी? परत बोलले. 2 दिवसापूर्वी. पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकाच्या अनुषंगाने काही वाक्य वापरली. मग आज पवार साहेबांची प्रेस होती, त्यांना का नाही विचारलं? कसाबची गोळीनी पवार साहेबांची प्रेस होती. झालाच नाही, तो दुसऱ्यांच्याच गोळीनी झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कुणाचं म्हणणं? कोणाचं? लेखकाचं म्हणणं आहे. त्याला वडेट्टीवारांनी दुजोरा दिला, समर्थन केलेलं आहे आणि त्याच्यावर भाजपनं अशी मागणी केली आहे. इव्हन पंतप्रधानांनी नगरच्या सभेतही तो स्टेटमेंट केलेला आहे की याच्या संदर्भात शरद पवारांनी भूमिका जाहीर करावी. पवार साहेब काय बोलले का? पण नाही, आज होती ना प्रेस खरं पुण्याला. पुण्याला होती. आम्ही हो पण ते विचारू शकतात. पण नगरला त्यांनी पवार साहेबांचं नाव घेतलं सभेत? कोणी? बावनकुळेंनी त्यांच्या जाहीर सभेत पवारांचं नाव घेऊन ही मागणी केली. काय मागणी केली? मोदी नाही बोलले. वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर. आता वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर काँग्रेस पक्षाचे नेते भूमिका स्पष्ट करतील.
सगळ्याच गोष्टींचं उत्तर पवार साहेबांच्याकडे देशातला शेतकरी मागतो, शेतमजूर मागतो, मध्यम वर्ग मागतो, व्यापारी, लहान व्यापारी मागतात, तसे आता पत्रकारही मागायला लागले. पत्रकार नाही, बीजेपी पण त्यांच्याचकडे मागते. बीजेपीने केलेली मागणी प्रदेशाध्यक्ष ते तुम्ही कळवताय मला. मग सॉरी, मी माझे शब्द मागे. नाहीये, हा प्रश्न आहे माझा. काय आणि हे याचे बातम्या आज प्रसिद्ध झालेले आहेत. कसाबच्या गोळीने करकरेचा मृत्यू झाला नाही असं त्यांचं विधान आहे. आता ते कोणत्या, लेखकाचं मत आहे ते त्यांनी मांडलंय, त्याच्यावर मग ते त्यांनाच विचारलं पाहिजे ना. आता एक्झॅक्टली. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी ही ते मागणी तुम्ही त्यांना पण विचारलं हा. पाहिजे ना की पवार साहेब कसं उत्तर देतील. ज्याचा तो प्रश्न ज्याने बोलले त्याला विचारला पाहिजे का तिसऱ्यालाच प्रश्न. बरं ठीक आहे, पुण्यात आहेत ते. आज पुण्यात त्यांची प्रेस कॉन्फरन्स आहे, लोकसत्ताचा एक जबाबदार आहे तिथे. त्याला सांगा पवार साहेबांना गाठ आणि विचार. आणि ते रोज भेटतात प्रेसवाल्यांना, विचारा उद्या. ते खूप ओव्हर ऍक्सेसेबल असतात पत्रकारांना. आजच बोलले दुपारी. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत तिथं. पण ते शरद पवारांबद्दल बोलतायत. ते कसं बोलणार शरद पवारांबद्दल? तुम्ही काय म्हणला? शरद पवारांनी उत्तर द्यावं. मोदींनी शरद पवारांना निमंत्रण दिल्याबद्दल ते वक्तव्य करू शकतात, परंतु इथं करू शकत नाही. हे वाचलंच नाही ना त्यांनी. वाचलंच नाही तर माहितीच नाही तर नाही, कसं मोदींनी बोलणार? शरद पवार साहेबांना निमंत्रण दिलं, त्यात आमच्या पक्षाचा प्रश्न आला म्हणून मी Exactly. उत्तर दिलं. Exactly. आता इथं वडेट्टीवारांनी विधान केलं, ते बावनकुळेंनी त्याचा उल्लेख करून आम्हाला प्रश्न विचारला, तो तुम्ही आम्हाला सांगताय. आम्हाला अजून बावनकुळेंचा फोन आलेलाच नाही की बाबा असं का बोलले म्हणून. आणि मुंबईत मराठी माणसाला पुन्हा एकदा गुजराती बिल्डरने घर देण्यास नकारलं. कधी? आज? मुंबईमध्ये आज? हो, विले पार्लेच्या एका सोसायटीमध्ये घटना घडली. बापरे. चिकन मटन खात असेल तर घर मिळणार नाही असं काही गुजराती बोलायचं असेल. बापरे, कुठे झालंय त्याचे डिटेल्स द्या, मी माहिती काढून देते तुम्हाला उत्तर. आय नीड सम डिटेल्स. चला, कुठे पुढे. झालं, काय झालं? निलेश लंके यांच्या विरोधामध्ये पंतप्रधान मुख्यमंत्री दोन सीएम येत आहे, याचे काय करणार? कारण काय आहे की पंतप्रधानांच्या सभा कुठं होत आहेत तुम्ही बारकाईनं बघा. जिथं सीट भारतीय जनता पक्षाची पराभूत होणार आहे अशा ठिकाणी त्यांना बोलवलं जातं आणि सभा घेऊन काही सुधारणा होते का प्रयत्न केला जातो. त्यामुळे जिथं जिथं म्हणजे सगळ्या अवघड ठिकाणी मोदी साहेबांना भारतीय जनता पक्ष बोलवते. त्यातलं एक आमच्या बीडला आमच्या बजरंग बाप्पांच्या विरोधी बोलवलं. आता इकडं नगरला बोलवलं. त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की काय परिस्थिती आहे ती. खरंच पण इट्स कॉम्प्लिमेंटरी. हम्म. 2 CM, हो. प्राईम मिनिस्टर. सर, इंडिया आघाडीची सत्ता आल्यास इथं ओबीसी सह इतर समाजाचं आरक्षण काढून ते मुसलमान समाजाला देण्यात येईल असं वक्तव्य मोदींनी केलं. या बाबतीत इंडिया आघाडीचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आहे. काँग्रेस पक्षानेही जाहीरनामा केलेला आहे आणि शिवसेनेचीही याच्यात आम्हाला संमती आहे की आम्ही निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदा आमचं सरकार आल्यावर जातनिहाय जनगणना करू. जातनिहाय जनगणना करून सर्वांना न्याय देण्याची धोरण आहे आणि त्यामुळं कुणाचं आरक्षण काढून कुणाला देणं हा बालिश आरोप करण्याची कोणती आवश्यकता नाही. यामध्ये पूर्णपणाने आम्ही जनगणना केल्यानंतर जे ओबीसी समाजाचं देखील आरक्षण किंवा मराठा समाजाचं आरक्षण किंवा इतर आरक्षणासाठी लढणारे आमचे सगळे जे घटक महाराष्ट्रातले आणि भारतातले आहेत. भारतात सगळ्या ठिकाणी हा प्रश्न आहे की तर 50% जी बॅरियर तयार झालेली आहे ती दूर करू अशी देखील भूमिका आमच्या जाहीरनाम्यात आम्ही घेतलेली आहे. त्यामुळं कुणाचं आरक्षण काढून कुणाला देणार हा गैरसमज आज पसरवण्याची आवश्यकता नाही. सर, या निवडणुकीमध्ये एक महत्त्वाचा जो मुद्दा, विकासाचा मुद्दा सोडून संविधानाचा एक मुद्दा आला आहे. आधी विरोधी पार्टी म्हणजे इंडिया आघाडीचे नेते म्हणत होते की बीजेपी जे आहे 405चा जो नारा देते त्यांना संविधान बदलायचं. आता बीजेपी पण तेच म्हणते की तुम्हाला देखील संविधान बदलायचं. असं कधी म्हटले? आज देशच म्हणतोय भारतीय जनता पक्षाला संविधान बदलण्यासाठी 400 पार करायचंय. आता 400 पार होत नाहीत त्यामुळे परिस्थिती बदलली आहे, थोडी भाषा सौम्य झालेली आहे.
पण पहिले 2 राऊंड झाले, तिसऱ्या राऊंडपर्यंतही ते म्हणत होते की 400 पार 400 पार. त्यामुळं देशात आज सगळे घटक ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानावर विश्वास आहे आणि किंबहुना 14 साली त्याच संविधानाच्या जीवावर भारतीय जनता पक्ष सत्तेत आला, 19 साली आला, त्यांना आता 24 साली हे संविधान का अडथळा वाटायला लागले, हा प्रश्न देशातल्या जनतेला आहे. आणि म्हणून जनताच आता एकसंघ झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवण्यासाठी. कारण संविधान बदलणार म्हणजे तुम्ही काय करणार? आरक्षण काढणार का? आमचा एका मताचा अधिकार कमी होणार का? आमच्या देशातल्या फ्री मुवमेंटला अडथळा तयार करणार का? काही रिस्ट्रिक्शन्स नव्हे तुम्ही आणणार का? या देशातल्या सर्व जाती धर्मांना तुम्ही समानता ठेवणार का? आमच्या संविधानातला सर्व धर्म समभाव काढून टाकणार? या सगळ्यांविषयीच लोकांना शंका आहे. आणि म्हणून आज देशातली जी परिस्थिती आहे, महागाई, बेकारी आणि संविधानातला बदल, या 3 कारणामुळे मेजर जर या देशातलं सरकार बदलत असेल तर या 3 कारणामुळे बदलते असं मला वाटतं. नाही, संविधान बदलतोय तर त्यामध्ये प्रामुख्याने एक मुद्दा आहे की बाबा ते एक देश एक निवडणूक याकरता चर्चा बोललं जातात, पण तुमचा एक देश एक निवडणूक याला काय विरोध आहे का? तुमची काय भूमिका असेल? नाही, बघा ना, आता एक देश एक निवडणूक, किती निवडणुका चालत? आता 7 स्टेजेसमध्ये तुम्हाला भारतात निवडणूक घ्याव्या लागतात. म्हणजे तुम्हाला एका दिवशी सर्व निवडणुका घेण्याची क्षमताच नाही आहे. तुम्हाला जर तेवढी क्षमता असती तर 2 तारखात निवडणुका भारतात व्हायला पाहिजे. पण तुम्ही 7 तारखा वेगळ्या दिल्या. 7 स्टेजेसमध्ये, फेजेसमध्ये जर तुम्ही निवडणुका घेऊ शकत असाल तर आपली यंत्रणा तोकडी आहे, आपल्याला हे शक्य होणार नाही. तुम्ही लोकसभेच्या निवडणुका 7 फेजेसमध्ये घेताय, त्याला जोडून विधानसभा, त्याला जोडून जिल्हा परिषद, त्याला जोडून पंचायत समिती आणि त्याला जोडून ग्रामपंचायत, असं एक इलेक्शन, 1 नेशन 1 इलेक्शन ची कल्पना ही आहे. ग्रामपंचायतीपर्यंत सगळ्यांनी त्या दिवशीच मतदान करून मोकळं व्हायचं, पण तुम्हाला लोकसभेलाच घेता येत नाहीये. आणि त्यामुळे विरोध करण्याच्या मुद्द्यापेक्षा हे इम्पॉसिबल आहे, कारण हा देश एवढा मोठा आहे आणि तुम्ही देशात आज तुमची मशिनरी जी आहे ती आज निवडणूक आयोग कसा काम करतोय भारतातल्या जनतेला माहिती आहे. त्यामुळे सगळंच गुंडाळण्यासाठी जर तुम्हाला 1 नेशन 1 इलेक्शनचा वापर करायचा असेल तर का? म्हणून लोकांचा याला विरोध आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं धारिष्ट सध्याच्या सरकारला नाहीये. सरकार घाबरलेलं आहे. म्हणून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका त्यांना घ्यायच्या नव्हत्या, म्हणून सोयीस्कररित्या त्यांनी त्या टाळल्या. त्यांनी त्या आधी घेतल्या असत्या तर लोकसभेतली परिस्थिती अजून त्यांची बिघडली असती. मतदानाची जी टक्केवारी आहे त्याच्यामध्ये म्हणजे 5 वाजेची वेगळी आणि 6 वाजेची अशी वेगवेगळी तफावत आढळते. आणि जे जाहीर केलेलं असतं त्याचा निर्णय म्हणजे त्याच दिवशी रात्री घोषित केले पाहिजेत नंबर्स, पण तुम्ही 10-10, 12-12, 15-15 दिवस इलेक्शन कमिशन हे निर्णय आणि आकडे निश्चित करत नाही आणि जाहीर करत नाही. हा देखील एक डिले इज अनजस्टिस आहे हा, आणि याच्यात काही गोंधळ असू शकतो अशी लोकांची शंका आहे. पहिलं मतदार नाराज आहे. भारतीय जनता पक्षाला जे उत्साहाने जाऊन मतदान करत होते त्यांची निराशा झाली आहे, हा पहिलं कारण. आणि दुसरं कारण प्रचंड ऊन आहे. आपण सर्वजण इथं आलात याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. जामखेडला मला जायचंय, त्यामुळे ताईंचं 2 मिनिटं भाष्य होईल आणि मग ही सभा म्हणजे पत्रकार परिषद संपेल. मला पण निघायचं. निघा तुम्ही. नाही तुमचं नाही तुम्ही खरंच हो, म्हणजे काय तुम्हाला उशीर होईल का? तुम्हाला 1 तासावर आहे. सभा चालू केली. मी इथे शिफ्ट होते, तुम्हाला कॅमेरा हलवायला लागणार. 5 वाजता निघणार, 5च मिनिटात निघणार. चला आपण रोल करूया पटपट. हाँ
शामिल होने का आह्वान किया है। उन्होंने ये भी कहा है कि अगर आप हमारे साथ आते हो तो पूरे सपने खड़े हो जाएंगे। मेरे ख्याल से आदरणीय पवार साहब ने खुद एक प्रेस लेके इस बारे में उन्होंने वक्तव्य और पार्टी की लाइन बताई है। मुझे नहीं लगता मुझे और कहना कुछ ज़रूरी है जब हमारे वरिष्ठ नेता बोल चुके हैं। एक मिनिट, एका भाषेतलं एक घ्या, इधर पूर्ण हिंदी घ्या किंवा पूर्ण मराठी घ्या, झिगझॅग नको प्लीज। मराठीतच घ्या. उनको आज जमानत मिली है 1 जून का। अरविंद जी इस देश के बड़े नेता है, हमारे लिए आदरणीय है, और जिस गलत तरीके से 2 मुख्यमंत्री इस देश में जिनको अरेस्ट किया हुआ है, 2 मुख्यमंत्री इस देश के जेल में हैं, और आज अरविंद जी को बेल मिली है। मैं उस जो बेल का तहे दिल से स्वागत करती हूँ, और इस देश में हमारी जिस गलत तरीके से ये अरेस्ट हो रही है उसके खिलाफ पूरी ताकत से हमारी लड़ाई रहेगी, और हम आम आदमी पार्टी और अरविंद केजरीवाल जी के साथ पूरी ताकत से खड़े रहेंगे और आगे भी रहेंगे। काही प्रश्न असा आहे कहा है कि जिस तरह औरंगजेब को उखाड़ा था उस तरह मोदी को भी उखाड़ेगी, क्योंकि औरंगजेब भी गुजरात में जो है तो पैदा हुए। मैंने नहीं सुना, मुझे पता नहीं, जब तक मैं सुनती नहीं मैं बोलती नहीं उस पर। उसी पर पंतप्रधान नरेंद्र मोदी ने आज उत्तर देते हुए कहा है कि कांग्रेस और शिवसेना जो है वो मुझे जिंदा गाड़ने की बात है। और सेना भी। हाँ। मैं कंफ्यूज हो गई हूँ। आपने पहले पूछा कि न्योता दिया है ज्वाइन करने का, अभी कुछ और बोल रहे हैं। हाँ, तो उन्होंने दूसरा स्टेटमेंट ये भी दिया है जिस तरह से संजय राउत ने अहमदनगर में कहा था। मैं ही कंफ्यूज हो गई हूँ क्योंकि बहुत कॉन्ट्रडिक्टरी आप सवाल मुझे पूछ रहे हैं, तो भाषण मुझे देखना पड़ेगा क्योंकि दोनों में कॉन्ट्रडिक्शन है, आपके सवाल में कॉन्ट्रडिक्शन है। मतदानाची टक्केवारी एक मिनिट, हिंदी संपलं सगळं? हां, मतदानाची टक्केवारी वाढू लागली. आता वाढू लागली आहे। एकीकडे निवडणूक आयोग आज 50% सांगतोय, 2 त्यांचे सगळे लोक आज इलेक्शन कमिशनला भेटणार आहेत, कारण काही चिंताजनक आहे। असं कसं होऊ शकतं? म्हणजे माझ्याही लोकसभा मतदारसंघात 40% होती 4-5 वाजेपर्यंत, नंतर एकदम ती 59 वर गेली। त्याच्यामुळे अर्थातच समाजामध्ये, पत्रकारांमध्ये, सगळ्यांच्या मनात अशी काहीतरी होते की असं काय होतंय, त्याच्यामुळे दबत्या आवाजामध्ये अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। त्याच्यामुळे इंडिया अलायन्सचे सगळे आमचे मुख्य पदाधिकारी नेते आज इलेक्शन कमिशनला भेटायला गेले। सुप्रीम कोर्टाने सुद्धा पण याला परवानगी दिली। आज तुम्ही अनेक वर्ष 5 वर्ष झालं तुम्ही ईव्हीएम साठी म्हणजे बॅलेट साठी मी ईव्हीएम साठी बोलत नाहीये, बॅलेट साठी मी जनरली हे नंबरच्या तफावतसाठी बोलतो। आणि आमचं जे अलायन्स भेटायला गेले तो काही ईव्हीएम साठी नाही भेटायला गेले, हे जे नंबर्स वेळेवर येत नाहीत त्याच्यासाठी गेलेले। प्रश्न वेगळा आहे, ईव्हीएम बद्दल तुम्ही ऑब्जेक्शन घेत होते, ईव्हीएम मध्ये फेरफारी होतात त्याच्यामुळे भाजप निवडून येतो असं तुमचं ऑब्जेक्शन होतं। हे सगळं बेस तुमचा हायकोर्ट सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे, ते आम्हाला मान्य करायला पाहिजे। तुम्ही जे आरोप करत होते ते निराधार होते ही त्यातनं समोर येते ना। असं काही नाही। आता ठीक आहे, आता जेव्हा आता एखादा निर्णय उच्च कोर्टाने घेतला तो मान्य केला पाहिजे। आणि गोष्ट जुनी बातमी हो, ही काय लेटेस्ट नाही आहे। आताचे जे आकडे येत आहेत ना, नाही, ह्यांनी तो प्रश्न ईव्हीएमचा विचारला त्याला झाला 2-3 आठवडे झाले, ती थोडी आजची बातमी आहे। काही प्रश्न असा आहे की तुम्हाला काही निवडणुका लहानपणा निवडणूक बघतात, मागच्या निवडणुकीला पण मागच्या तुलनेमध्ये ही निवडणूक किती जड होती, किती अवघड होती, काय नवीन अनुभव आले? तुम्ही सगळे ठरवता माझ्या निवडणुकीत, कॅन्डिडेट मी आहे, मी कशातून गेले मला माहिती आहे, माझ्याबद्दल तर्क वितर्क काढले जातात। पण आता निवडणूक 7 तारखेला झाली तुमची, आता साधारण तुमच्या बाबतीमध्ये किती मतं देखील तुम्ही निवडून येऊ शकता? आता अनालिसिस बूथ वाईज आलेला नाहीये, बूथ वाईज आलेल्याशिवाय सांगता नाही। मी काय अंदाज बिंदाज काढत नाही हो, मतदार राजा ठरवेल ना। थांबा ना, काही काय मागच्या तुलनेमध्ये ही निवडणूक तुम्हाला कशी गेली? आनंदाची, मी प्रत्येक निवडणूक एन्जॉयच करते। पण आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये आणि या निवडणुकीमध्ये फरक खूप वेगळा आहे। काय फरक आहे? तुमच्या पक्षामध्ये जी फूट पडलेली आहे, मोठे आमच्या पक्षात फूट नाही पडलेली, नेते मोठे बरं समोरचे उमेदवार जे होते ते अशा आपला प्रचाराचं हे होतं त्याच्यामध्ये बराच फरक पडलेला दिसतो। तर एकंदरीत ह्याचा अनुभव कसा आहे? अनुभव खूप इंटरेस्टिंग होता, पण दुःख एका गोष्टीचं होतं की एकीकडे आम्ही प्रचार करत होतो आणि दुसरीकडे बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचंड दुष्काळ होता आणि टँकर उजनीचा धरणात एक थेंब पाणी नाही।
नाझऱ्याला एक थेंब पाणी नाही. त्याच्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर होतोय. ते खूप मोठं आव्हान या इलेक्शनमध्ये होतं. मॅडम, एक वेगळा प्रश्न आहे. नरेंद्र दाभोळकर सारखं मोठं व्यक्तिमत्व जे महाराष्ट्रात होऊन गेले, त्यांच्या खून खटल्याचा 11 वर्षाने निकाल लागला. 2 जणांना जन्मठेप झाली, तिघांची निर्दोष होती. तुमचं काय मत आहे? मला मत व्यक्त होत नाही, पण एकूणच जो निकाल झाला त्यावर हे खूप दुर्दैवी घटना झाली. अंधश्रद्धा निर्मूलनात माझी श्रद्धा आहे, माझी अंधश्रद्धा नाही आहे. त्याच्यामुळे खूप मोठं काम दाभोळकर कुटुंबाने या राज्यात उभं केलेलं आहे. आणि ज्या गोष्टी त्या काळामध्ये झाल्या, 4-5 खूप मोठे विचारवंत आपण भारतातून घालवले, दुर्दैव आहे. आणि त्यांना किती वर्ष झाली आता ती केस चालली. म्हणजे इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. त्यामुळे आमची अपेक्षा होती की हा निर्णय लवकर फास्ट ट्रॅक कोर्टमधून निघावा, पण त्याला खूप उशीर झाला. पण ती पूर्ण ऑर्डर आणि त्यांच्या कुटुंबाशी माझं अजून पूर्ण बोलणं झालं नाही, जे आज रात्री होईल. त्यानंतरच पूर्ण केस फॅमिलीची काय अपेक्षा होती, फॅमिलीचं काय म्हणणं आहे ह्याचाही, आणि त्यांच्या संघटनेच्या लोकांचंही काय मत आहे. That's it. चला, थँक्यू व्हेरी मच. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.